नमस्कार, आपण पाहत आहात ओम टीव्ही न्यूज। भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक धगधगत्या पर्वाला मोठ्या पडद्यावर जिवंत करणारा पत्री सरकार 1942 हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। या चित्रपटाचा पहिला दमदार टीजर प्रदर्शित झाला असून इतिहासप्रेमी आणि चित्रपट रसिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे। क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात 1942 साली स्थापन झालेल्या पत्री सरकार अर्थात पत्री सरकारच्या अद्वितीय स्वातंत्र्य लढ्याची शौर्यगाथा या चित्रपटातून उलगडणार आहे। इंग्रज सत्तेविरोधात संघर्ष, क्रांतिकारकांचे धाडस आणि हजारो देशभक्तांचे बलिदान या चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। चित्रपटाचे गीत, संगीत, कथा आणि लेखन आणि दिग्दर्शन यांची जबाबदारी दिग्दर्शक मनीष अनसुरकर यांनी सांभाळली आहे। याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की ब्रिटिशांच्या विरोधात पेटलेली क्रांती नेमकी कशी होती हे वास्तववादी पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न पत्री सरकार 1942 मधून केला आहे। या चित्रपटाची निर्मिती विशाल गोविंदराव जाधव यांनी भागीरथी मोशन पिक्चरच्या बॅनरखाली केली आहे। पोस्टर आणि ट्रेजरवरून हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून इतिहासातील एक गौरवशाली आणि प्रेरणादायी पर्वाची नव्या पिढीला ओळख करून देण्याचा ठरणार असल्याचं दिसून येते। विशेष म्हणजे पत्री सरकार 1942 चित्रपटाच्या ट्रेजरचे अनावरण क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू भाई सुभाष भगवानराव पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले। त्यामुळे या ऐतिहासिक चित्रपटाला एक वेगळे भावनिक आणि ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे। स्वातंत्र्य लढ्यातील अनेक अज्ञात क्रांतिवीरांच्या शौर्यगाथा आणि पत्री सरकारच्या संघर्षाचा इतिहास अनुभवण्याची संधी हा चित्रपट प्रेक्षकांना देणार आहे। आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। आदरणीय क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या असा एकही दिवस नसेल तुमच्या शाळेमध्ये तर नक्कीच ही घटना होतच असणार रोजची की आदरणीय क्रांतिसिंह नाना पाटील यांचा नामोल्लेख किंवा त्यांची आठवण येत नसेल। आज तो दिवस आहे जो आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा आहे। तुमच्या शाळेने, तुमच्या शाळेच्या व्यवस्थापनाने आदरणीय पाटील सरांनी आम्हाला इथे संधी दिली तुमच्यापर्यंत येण्याची, तुम्हाला भेटण्याची। इथे पडद्यावरचे तुम्ही आता बघणार आहात, आता सध्या तुम्हाला जे दिसते ते एक पोस्टर दिसते पत्री सरकार नावाचं। क्रांतिसिंह नाना पाटलांनी पत्री सरकार स्थापन केलंय तर तुम्हाला सर्वांना माहित आहे। तुम्ही लहानपणापासून जसे जसे प्रत्येक इयत्तेमध्ये पुढे पुढे जात आहात, तुमच्या शिक्षकांकडून पत्री सरकारबद्दल, पत्री सरकारबद्दल नेहमी ऐकत आलेला आहात, वाचत आलेला आहात, पुस्तकांमध्ये बघत आलेला आहात। आता पत्री सरकार या चित्रपटाच्या रूपाने तुम्हाला एक अशी संधी मिळणार आहे की तुम्हाला हे दृश्य रूपामध्ये, चित्ररूपामध्ये हा इतिहास बघायला मिळणार। आपल्या या सांगलीतले भूमिपुत्र आदरणीय श्री विशाल जाधव सर यांच्या प्रेरणेने हा चित्रपट निर्माण झालेला आहे। प्रत्येकाला वाटतं की आपल्या मातीचा इतिहास जगासमोर यावा। मित्रांनो, तुमच्यासमोर अनेक लोकांचे, अनेक महारथींचे इतिहास समोर आहे, पण 5 ओळींमध्ये आणि 7 ओळींमध्ये संपणारा इतिहास आपल्या समोर जो महापुरुष उभा आहे। मी स्वतः ज्या वेळेला 6वी-7वीत होतो त्यावेळेला सुद्धा इतक्या मोठ्या महापुरुषाचा इतिहास 6-7 ओळींमध्ये संपवून सांगितला जायचा। त्यावेळेला खरोखर कल्पना नव्हती की त्या 6-7 ओळींच्या पाठीमागे इतिहास किती प्रचंड भरलेला आहे। खूप मोठा समुद्र आहे। एवढ्या मोठ्या विषयाला हात घालण्याचं जे धाडसच म्हणायला हवं, जे आम्ही करतोय, जे शिवधनुष्य मिळवण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्या पाठीमागे केवळ आणि केवळ आदरणीय क्रांतिसिंहांचीच प्रेरणा आहे। ते शिवधनुष्य आम्हाला पेलवले की नाही, ते
त्या विषयाला आम्ही न्याय दिलाय की नाही हे तुम्हाला चित्रपट बघून कळेलच, पण किमान प्रांजल आणि प्रामाणिक प्रयत्न करण्याचा आम्ही नक्कीच तुमच्या समोर आणण्याचा आमचा मानस आहे की काय काय घडलं त्या काळामध्ये जे आत्ताच्या काळातल्या तुमच्यासारख्या जनरेशनला तुमच्यासारख्या पिढीला माहीत नाही. बऱ्याचशा आपल्या आजूबाजूच्या लोकांना माहीत नसतं, आपण फक्त त्यांच्याबद्दल ऐकून असतो, तर आता गेलं बघायला मिळतं. मित्रांनो, आज आमच्यासमोर 3 दिवसापूर्वी गुरुपौर्णिमेच्या दिवशी या चित्रपटाचं पोस्टर अनावरण केलं होतं. आज तुमच्यासमोर आपण टीझर आउट करतो आहोत. टीझर म्हणजे त्या चित्रपटाची थोडक्यात झलक असते, जी 1 मिनिटाच्या पण राहत असते. त्याच्यानंतर मग काही दिवसांनी ट्रेलर येईल आणि मग नंतर तुम्हाला चित्रपटाची गाणी एक क्रमाने बघायला मिळतील आणि मग नंतर तुम्हाला चित्रपट सुद्धा तुमच्या थिएटरमध्ये, आजूबाजूच्या थिएटरमध्ये सुद्धा बघायला मिळेल.